काकडीमध्ये रवा टाकून तर बघा एक नवीन डिश बनून तयार होतं. काकडीमध्ये मी रवा टाकलेला आहे. आता आपण इथे काकडी घेऊया. काकडीचे साल काढून घेऊया. काकडी धुवून घेतलेली काकडीचे साल काढून घेत आहे. काकडी मोठी असल्यामुळे मी इथे एकच काकडीचा वापर करत आहे. कोणती पण काकडी घेतली तरी चालेल. काकडीचे साल काढून घेत आहे. ही डिश लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडणार आणि 5-10 मिनिटमध्ये बनून तयार होतं. माझं छोटं बाळ आहे, त्याला पण ही डिश खूप आवडलेली आणि उन्हाळा असल्यामुळे आपण काकडीचा पण वापर आपल्या खाण्यामध्ये करू शकतो. नाश्त्यामध्ये बनवू शकतो किंवा 4 वाजता किंवा कोणी पाहुणे आले तर सहज ही डिश लवकर बनून तयार होतं. बघा, काकडी किसून घेतलेली. यामध्ये 1 कप रवा टाकलेला आहे. मी इथे कपाचं प्रमाण सांगितलेलं आहे. इथे 1 वाटी रवा घेतला तरी चालेल. काकडी आणि रवा छान असा मिक्स करून घेऊया, जेणेकरून काकडी आणि रवा मिक्स व्हायला पाहिजे. इथे मी थोडं पाण्याचा पण वापर करत आहे, जेणेकरून रवा जो आहे तो फार पण होणार. थोडं पाणी टाकलेलं किंवा काकडीला पाणी पण सुटत असते. खूप जास्त पाणी नाही टाकायचं. खूप कमी प्रमाणात पाणी टाकून मिश्रण बनवून बाजूला झाकून ठेवून देऊया. तेव्हापर्यंत मी भाजीचं कापून घेतलेलं, कोथिंबीर कापून घेतलेला आहे, कांदा आणि टमाटर बारीक कापायचं. इथे आपण भाजीचा पण वापर करत आहे. आपण काकडी आणि रवा मिक्स करून घेतलेला होता, त्यामध्ये टाकूया कोथिंबीर, कांदा आणि टमाटर. सहज मुलांच्या खाण्यामध्ये पण टमाटर येत असतं. भाजीचे टाकल्यामुळे अजून डिश ही छान बनत असतं. चवीनुसार मीठ टाकूया. मीठचं प्रमाण कमी जास्त करू शकतो. आणि खरंच ही डिश खूप छान बनलेली होती. माझ्या बाळाला खूप आवडलेली. माझं बाळ खूप छोटं आहे, पण तरी त्याला ही डिश आवडलेली. एकच चिमट मी यामध्ये सोडा टाकलेला आहे. सोडा टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया आणि लगेच आपण अप्पे पात्र गॅसवर ठेवूया आणि यामध्ये तेल टाकूया. तेलाचा अप्पे बनवताना एकदाच वापर करायचा आहे, नंतर आपल्याला तेल वापरायचं नाही आहे. अप्पे पात्रामध्ये तेल टाकलेलं, यामध्ये जे आपण बॅटर बनवून घेतलेलं होतं, काकडी आणि रवा मिक्स केलेला, ते बॅटर टाकूया. छान असे अप्पे बनतात. सहज पलटत असतात आणि मी पहिल्यांदाच तेलाचा वापर केलेला आहे, नंतर मी तेलाचा वापर नाही केलेला. सहज आपण बॅटर टाकून छान असे अप्पे बनवू शकतो. बघा, छान असे अप्पे शिजत आहे. आधी बाजूनी अप्पेचं बॅटर आहे ते टाकायचं, नंतर मग मध्ये टाकायचं आणि अप्पे जे मध्ये आहे ते लवकर शिजत असतात, कारण त्यांना गॅस जास्त लागत असतं, जास्त प्रमाणात लागत असतं, म्हणून लवकर अप्पे पलटवायचे. अप्पे पूर्ण मी पलटून घेतलेले आहे आणि आता झाकून दिलेलं. आता मधातले जे अप्पे आहे ते अप्पे शिजलेले आहे. आता आपण बघूया. ही डिश 10 मिनिटमध्ये बनत असतं. बघा, मधातले जे अप्पे आहे ते लवकर शिजत असतं. खूप छान बनलेले आहे हे अप्पे. पाहुणे आले किंवा नाश्त्यामध्ये रोज काय बनवायचा प्रश्नच पडत असतं आणि उन्हाळा असल्यामुळे आपल्याला भाजीचं खायला नको असतं, तर सहज आपण ही डिश आपल्या खाण्यामध्ये बनवू शकतो. या पद्धतीने मी जे अप्पे शिजलेले आहे, जे मध्ये आहे ते अप्पे शिजलेले आहे, मी काढून घेतलेले. बघा, छान बनलेले आहे अप्पे. खाण्याकरता खूप चविष्ट बनलेले आहे. लहानपासून ते मोठ्यापर्यंत ही डिश सगळ्यांना आवडणार. जे अप्पे शिजलेले आहे ते मी काढून घेतलेले आणि पुन्हा मी अप्पे बनवून घेत आहे. बॅटर उरलेले आहे त्यापासून अप्पे बनवून घेत आहे. खूप सोप्या पद्धतीने आज आपण काकडीमध्ये रवा टाकून एक नवीन रेसिपी बनवत आहे.
इथे मी हिरवी मिरचीचा वापर नाही केलेला, लाल तिखटचा वापर नाही केलेला, कारण छोटं बाळ असल्यामुळे त्याला कोणती पण नवीन डिश असली की त्याला आवडत असतं, म्हणून मी मिरची, लाल तिखट याचा वापर नाही केलेला. मोठ्यांसाठी बनवत असाल तर सहज तुम्ही मिरची, लाल तिखट याचा वापर करू शकता. बघा, खूप छान बनलेले आहे. लास्टमध्ये मी पूर्ण अप्पे बनवलेले आहे, ते दाखविणारच आहे. या पद्धतीने मी छान असे पूर्ण अप्पे बनवून घेतलेले आहे. यासोबत खाण्याकरिता मी चणा डाळ चटणी बनवलेली. मी चणा डाळ 1 तास भिजण्याकरिता ठेवलेली होती. मिक्सरचं पॉट घेतलेलं, यामध्ये चणा डाळ घेतलेली आणि यामध्ये आपण दही टाकूया, लसूण टाकूया. चणा डाळ 1 तासासाठी भिजण्याकरिता ठेवलेली. चणा डाळ भिजलेली, यामध्ये टाकूया लसूण, दही आणि कोथिंबीर. ही चटणी लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडत असतं. छान अशी चटणी मी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली. चटणी बनवून घेतलेली आहे. आता आपण बनवूया, चटणीला तडका देऊया. पॅन घेतलेला, पॅनमध्ये तेल टाकलेला, कढीपत्ता टाकलेला, जिरं टाकलेला आणि छान असं चटणीला तडका दिलेला आहे. 1 कप रव्यामध्ये आणि 1 काकडीमध्ये या प्रमाणामध्ये अप्पे बनवून तयार आहे. बनवून बघा, कमेंट करून सांगा. बाय बाय.